आज ना मी करायला घेतले होते नाचणीचे लाडू. नाचणीचे लाडू ना मी पहिल्यांदाच करायला घेतले होते, पण ती रेसिपी ना मी अशीच ऐकली होती, त्याच्यावरतीच हे नाचणीचे लाडू मी करायला घेतले. नाचणीचे लाडू हे शरीराला खूप पौष्टिक असतात आणि भरभरून कॅल्शियम नाचणीच्या लाडूमध्ये. त्यामुळे ज्यांना कुणाला शरीरामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल आणि पाय वगैरे खूप दुखत असतील तर त्यासाठी तुम्ही हे नाचणीचे लाडू खाऊ शकता. तर पहिल्यांदा मी थोडंच करून बघणार आहे आणि हे जर चांगले झाले नाचणीचे लाडू तर आणखीन नाचणीचे लाडू मी करणार आहे. पण मी ह्याच्यामध्ये साखर वगैरे काही वापरणार नाही, ह्याच्यामध्ये गूळ वापरणार आहे. त्यामुळे सगळंच वेगळ्या पद्धतीने करणार आहे, कारण नाचणीचे लाडू आपण विकतचे खातो, पण असं घरी कधी करण्याचा म्हणजे जास्त प्रमाणात घरी केले जात नाहीत असं मला वाटतं. कारण कुणाला म्हणजे बऱ्याच जणांना मी विचारलं नाचणीचे लाडू येतात का, तुम्हाला येतात का, तर नाही म्हटल्यावर मग म्हटलं जास्त लोक करतच नाहीत नाचणीचे लाडू. तर मी माझ्या मावशीला विचारलं, तिला विचारलं, ती करत होती, तर तिची रेसिपी मी आज केलेली आहे नाचणीच्या लाडूसाठी. नाचणीचे लाडू पहिल्यांदाच नाचणीचं पीठ हे मी पहिल्यांदाच 2 किलो चांगलं दळून आणलेलं आहे आणि म्हटलं मुलं पण घरी आहेत आणि तूप पण झालेलं आहे, तर नाचणीचे लाडू करूया. बाकी इतर काय स्वीट खाण्यापेक्षा एक नाचणीचा लाडू खाल्ला तरी आपल्याला भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये साखर वगैरे असलं काही टाकणार नाही, गुळाचे करणार आहे. तर मस्त म्हणजे नाचणीचं पीठ असं मोठंच दळून आणलेलं होतं आणि नंतर ते चाळून घेतलं. तर 2 ग्लास नाचणीचं पीठ घेतलं होतं आणि ते काय केलं मी एकदम असं कोरडं भाजलं, जसं आपण बेसनचं लाडू करतो ना तसंच केलं. तशा पद्धतीनेच हे लाडू मी केलेले आहेत आणि कोरडं अगोदर भाजून घेतलं आणि त्याचा स्मेल येईपर्यंत ते भाजून घ्यायचं आणि वरचेवर थोडं थोडं तूप टाकत हे नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याचा कलर स्ट्रक्चर बदलतोच आणि ऑलरेडीच हे काळ्या कलरचं पीठ असल्यामुळे इतकं लक्षात येत नाही, पण आणखीन डार्क काळा कलर होतो त्यावेळेस समजून जायचं की हे पीठ भाजत आलेलं आहे. तूप टाकल्यानंतर जास्त पीठ भाजत नाही, म्हणून काय करायचं, कोरडं पीठ अगोदर भाजून घ्यायचं आणि आपल्याला हळूहळू स्मेल येत जातोच आणि हळूहळू आयडिया येत जातेच की हे पीठ आता भाजत आलेलं आहे. आणि कसं हे पीठ जर कच्चं राहिलं तर लाडू चांगले लागणार नाही, तर एकदम मंद गॅसवर हे पीठ भाजावं लागतं. कोरडंसुद्धा मंद गॅसवर भाजावं लागतं आणि जे आपण तूप टाकतो त्यावेळेससुद्धा खूप काळजी घेऊन भाजावं लागतं. आता पीठ भाजत आलेलं होतं, तर थोडंसं दुधाचा शिंतोडा दिला, त्यावेळेस मग हे पीठ असं कोरडं झालेलं आहे, म्हणजे असं फडफडीत झालेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही दुधाचा शिंतोडा देता त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर लगेच चिटकून त्याला करपट वास लागण्याची शक्यता असते. कारण तुपाला ताव जास्त असतो, पिठाला ताव जास्त असतो गरमाईचा, आणि तुम्ही दूध ओतल्यानंतर लगेच ते करपून जातं, असं होतं. तर आता मी ना ह्या लाडूसाठी पाक करणार आहे, म्हणजे पाकातले नाचणीचे लाडू करणार आहे. तर त्याच्यासाठी मी 2 ग्लास पीठ घेतलं होतं, तर आता 1 ग्लास मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ ना पाण्यामध्ये जेवढा बुडेल तेवढाच पाणी ओतायचं आहे, म्हणजे साधारण अर्धा ग्लास तुम्ही पाणी ओतायचं आहे. आणखीन थोडं कमी ओतलं तरी चालेल, कारण गुळाला म्हणजे ह्याला जास्त पाक लागत नाही, कारण ऑलरेडीच हे तुपामध्ये इतकं भाजलेलं असतं आणि ऑलरेडीच भरपूर तुपाचा ह्याला वापर केलेला असतं, त्यामुळे जास्त पाकाची गरज नाही. तर आता हा पाक साधारण चिकट होईपर्यंत, एक तारी पण होऊ द्यायचा नाही, चिकट होईपर्यंत चांगला होऊ द्यायचा आहे. गूळ चांगला तुम्ही फोडून वगैरे घेतला ना मग पाक असा पटकन येतो, कारण गूळ विरघळायला उशीर लागतो. तर बऱ्यापैकी आता बारीक करून घेतलेला आहे आणि आता चांगला पाक येईपर्यंत चांगला चिकट आता ह्याच्यामध्ये मी पाक ओतून घेतलेला आहे आणि सगळा पाक लागलेला नाही तरीसुद्धा मी जेवढं म्हणजे लागेल एवढाच पाक ओतलेला आहे, सगळा पाक ओतलेला नाही. कारण कधी काय होतं, जास्तसुद्धा होऊ शकतो. मी अंदाज घेतच ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे, जसं ते कोरडं होईल तसं त्याला ओतलेलं आहे, तर जास्त ओतलेलं नाही, म्हणजे सगळा पाक ओतलेला नाही, थोडाच ओतलेला आहे. तर आता काय करते, येतेत का बघते, तर लाडू वळायला येत आहेत, तर आता करायला काय हरकत नाही. आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही तूप टाकू शकता. कोणाला जास्त
तुपट लाडू हवे असतील किंवा जास्त तुपट लाडू हवे नसतील तरीसुद्धा तुम्ही आहे ह्याच्यात लाडू वळू शकता आणि ह्याच्यामध्ये आणखीन तूप ॲड करायचं असेल तर करू शकता. तर एकदम हेल्दी आणि पौष्टिक नाचणीचे लाडू झालेले आहेत तयार. तर छान बांधायला म्हणजे छान वळायला पण येत आहेत आणि त्याचं स्ट्रक्चरसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. जेवढं बांधेल आणि जेवढं हातामध्ये हलवेल तेवढं खूप सुंदर होत आहे. तर जरी हे सांगताना लक्षात नाही आलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ना याचं प्रमाण दिलेलं आहे. तर असे नाचणीचे लाडू ना तुम्ही करून बघा. खरंच चांगले आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे भरभरून म्हणजे कशामध्ये इतकं कॅल्शियम नाही इतकं नाचणीमध्ये कॅल्शियम आहे आणि भरभरून कॅल्शियम असल्यामुळे आपण आहारामध्ये नाचणीचा वापर करू शकतो. त्यामुळे कसंही तुम्ही खिरी टाईप खाऊ शकता. लाडूच खिरीचं कसं आज केली तर उद्या करू शकत नाही, उद्या केली तर परवा करू शकत नाही, असं होतं आपलं. खीर करायचा किंवा म्हणजे रोज भाकरी खायचासुद्धा आपल्याला कंटाळा येतो. तर एकदाच असे लाडू वगैरे वळून ठेवले ना करून ठेवले तर रोज एक आपण असा लाडू खाऊ शकतो. मुलांसाठी सुद्धा चांगला आहे, मुलांच्या वाढीसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. जर मुलांमध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर हाडांची वाढसुद्धा चांगली होणार नाही, मुलांची उंची व्यवस्थित होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे लाडू बेस्ट आहेत की मुलांची वाढसुद्धा चांगली हाडांची होईल. हाडांची वाढ चांगली झाली तर उंचीसुद्धा व्यवस्थित होणार, त्यात काय शंकाच नाही. तर असे नाचणीचे लाडू केलेले आहेत आणि पहिल्यांदाच मी असे नाचणीचे लाडू केले होते. नेहमी मी काय करायचे, नाचणीचं पीठ आणायचे आणि त्याची खीर करायची. पण खीर खायला मुलं नको म्हणतात म्हणून काहीतरी असा वेगळा ऑप्शन म्हणून हा निवडलेला आहे. तर साधारण तुम्ही एवढा छोटा लाडू करून रोज जर एक लाडू असे खाल्ले तर तुमच्या शरीरामधील जी काही डिफिशियन्सी आहे कॅल्शियमची ती खरंच भरून निघेल. म्हणजे आतून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळणार. रोज ते म्हणजे ते गोळ्या कॅल्शियमच्या वगैरे खाण्यापेक्षा त्या चांगल्या नाही आहेत शरीराला, तर तुम्ही हे खाऊ शकता. तर कशी वाटली माझी ही नाचणीची रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच आणखीन नवीन ब्लॉगमध्ये, रेसिपीमध्ये.